श्री गणेशाय नमः. परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांचे अभयदान. श्रीरामदासं गुरुवर्यमीड्यं भक्तार्तिनाशं भुवनैकधीशं ज्ञानैकगम्यं भवभीतिनाशं श्रीसच्चिदानन्दमहं प्रपद्ये. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. यं नत्वा मुनयश्चिरेप्सितपदं गच्छन्ति निर्विघ्नतः यो वै सर्वगणाधिपः प्रभुरिति ख्यातः स्वयं निर्गुणः. तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः. ज्याला नमस्कार करून फारा दिवसांपासून इच्छिलेल्या परमपदास मुनी निर्विघ्नतेने पोहोचतात, जो सगुण रूपाने सर्व मायिक कार्य समुदायांचा शास्ता आणि मायेचा परमेश्वर असूनही स्वभावतः जो निर्गुण म्हणूनच प्रसिद्ध आहे, ते सनातन विभुरू ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणी मात्रांना देत आहे. विद्याख्या परमेश्वरी भवतिया मुख्या च भूमाप्तये ब्रह्मैक्यं निजभूलमन्वयति यच्चिष्टं पदं प्राणिनां. तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः. ज्या आत्यंतिक भूमासुखाच्या प्राप्तीकरिता विद्यारूपी परमेश्वरी अत्यावश्यक आहे व हिच्यामुळे जे नेती म्हणून सर्व कार्यजाताच्या निराकरणाने शेवटी उरणारे ब्रह्मैक्यरूपी निजमूळ प्राणीमात्राला प्राप्त होते, ते सनातन विभुरू ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणीमात्रांना देत आहे. नाम्ना श्रीधर चिन्मयो धरति यो नित्यं च मोक्षश्रियं जीवानां तरणाय सद्गुरुति ख्यातः स्वयं शाश्वतः. तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः. नित्य मोक्षश्री धारण करणारा म्हणून ज्या चिन्मात्राला श्रीधर हे नाव प्राप्त झाले, जो स्वतः शाश्वत म्हणजे सदाचाच निर्विकार असून जीवांच्या उद्धाराकरिता म्हणून जो सद्गुरू या नावाने प्रसिद्ध झाला, ते सनातन विभुरू ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणीमात्रांना देत आहे. यत् प्राप्तं सनकादिभिर्मुनिवरैः प्राप्तं शुकेनापि यत् यन्नित्यं ह्युररीकृतं च खलु वै ब्रह्मादिभिर्दैवतैः. तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः. जे सनकादि मुनिश्रेष्ठाने मिळविले, श्री शुकानेही जे आत्मसात केले, ब्रह्मादि सर्व देवश्रेष्ठही जे अगदी उराशी बाळगून असतात, ते सनातन विभुरू ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणीमात्रांना देत आहे. ओंकारं व्यभजत् श्रुतिर्बहुविधा ब्रूते चतुर्धाष्टता. तूर्यं शुद्धमिति स्फुटं च परमं श्रीरामभद्रश्च यत्. तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः.
श्रुतीने ओंकाराचे 4, 8 इत्यादी बहुविध प्रकाराने विभाग पाडून शेवटचे जे श्रेष्ठ शुद्ध स्वरूप श्रीराम भद्र म्हणून स्पष्ट केले ते सनातन विभुरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणी मात्रांना देत आहे. न स्त्री नैव पुमानकाय इति यो ह्यात्मा च सर्वांतर योत्रम तस्य न वर्णमस्ति न तथा लिंगम न वा याश्रम तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादत सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यत. जे सर्वांतर आत्मस्वरूप अशरीर असल्यामुळे स्त्रीही नव्हे पुरुषही पण नव्हे, ज्याला गोत्र जाती लिंगभेद आश्रम इत्यादी मुळीच नाहीत, ते सनातन विभुरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणी मात्रांना देत आहे. सर्वात्मा श्रुतिरप्यहो वदति यज्ञात्वा न शोकं पुनः सर्वोपाधिविवर्जितं भवति यच्छान्तं पदं निर्गुणं तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादत सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यत. ज्याला सर्वात्मा म्हणून श्रुती सांगते व ज्याचे ज्ञान झाले असता पुन्हा शोक होत नाही म्हणून म्हणते, सर्व पाधी विवर्जित असून जे नितांत शांत व निर्गुण रूप आहे ते सनातन विभुरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणी मात्रांना देत आहे. भेदाभेद विभेद शून्यमिति नास्ति द्वयं यस्य वै सूक्ष्मात् सूक्ष्मतरं यणुर्न महतो यद्वै महद्विश्रुतं तद्ब्रह्मैव सनातनं विभुरं ज्ञातं च यस्मादत सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यत. ज्याला वेगळे असे काहीच नसल्यामुळे जे द्वैत व विशिष्टाद्वैत व अद्वैत या भावनेने रहित आहे, जे सूक्ष्माहून अतिसूक्ष्म असूनही पण अणु होत नाही, जे महतो महीयान म्हणून प्रसिद्ध आहे ते सनातन विभुरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणी मात्रांना देत आहे. अज्ञानेन विभाति दुःखमिति तन्नाशाय भोगभ्रम आनन्दोऽसि न भोगकर्म तव भो वाक्यैर्महद्भिस्फुटं सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतं सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यत. अज्ञानाने वासना उत्पन्न होऊन ती असह्य झाली असता होणारे ते दुःख त्या विषयाच्या भोगाने तरी नाहीसे होईल म्हणून विषयोपभोगाचा भ्रम उत्पन्न होतो. बाबा, तू आनंदरूप आहेस, तुला हे भोगकर्म नाही इत्यादी महावाक्याने जागे झाले असता जे आपण आहो म्हणून प्राणीमात्राला वाटते ते सनातन विभुरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणीमात्रांना देत आहे. पक्षी वापि पशु पिशाच गण गंधर्वाश्च देवा अपि आब्रह्मादिपिपीलिकांत नृषुनो नारीषु भेद क्वचित् सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादत सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यत. पशु पक्षी पिशाच गण गंधर्व देवातूनही इतकेच नव्हे तर आब्रह्मादी पिपीलिकांत सर्व प्राणीमात्रातून व अभ्यस्त अशा स्त्री पुरुष भेदातूनही ज्यामुळे भेद म्हणून कोठेही उरत नाही ते सनातन विभुरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणीमात्रांना देत आहे. भीरस्तु द्वितीयान्नसा खलु वसे ज्ञानैकमात्रे शिवे स्वानन्दे वितते द्वये सुविमले सर्वात्मके रूपत तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादत सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यत. भिन्नतेने भीती उत्पन्न होत असल्यास
खुशाल होवो ज्या अद्वितीय सुविमल सर्वात्मक ज्ञानैकमात्र परम कल्याण रूप स्वानंदाचे ठिकाणी त्याच्या अरूपत्वामुळे ती भीती कधीही उत्पन्न होणे शक्य नाही. ते सनातन विभुरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याण रूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणी मात्रांना देत आहे. यत्पूर्व सकलस्य भिन्नमपि नो यस्मिन् विकार क्वचित् माया नास्ति न चैष जीव कलना विद्या यस्मिन् मिषत् तद्ब्रह्मैव सनातनं विभुरं ज्ञातं च यस्मादतः सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वैयत. जे सर्वाद्य ज्या ठिकाणी भिन्नत्व आणि विकार कोठेही आढळत नाहीत व चंचल अशी माया अविद्या व जीवेश कलना म्हणून काही ज्यात मुळीच नाही ते सनातन विभुरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणी मात्रांना देत आहे. आनंदोद्वय एक एव सततं ज्ञानैकमात्र्योऽस्म्यहं कार्यं नापि च कारणं किमपि वा ब्रह्माण्डपिण्डोऽपि च तद्ब्रह्मैव सनातनं विभुरं ज्ञातं च यस्मादतः सर्वेभ्योपभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वैयत. ज्ञानैकमात्र असणारा आनंदरूपे मी सदाचाच हा असा अद्वितीय आहे ज्यात कार्य कारण व पिंड ब्रह्मांड असे काहीच नाही ते सनातन विभुरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळे निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणी मात्रांना देत आहे. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.